मी पोरका झालोय वडील गेल्याची भावना आहे, सुनील टिंगरे हे सांगत ढसाढसा रडले. त्यांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी. काल त्यांचं मी पार्थ पाहिलं, दादांना पाहिल्यानंतर असं वाटलं की आयुष्य शून्य, काय भविष्यात काय होणार आपलं. खरं तर राजकारणाची बीट आला. मी बघितलं इतकं काम करणार नाही त्याला अनेक लोकांनी ट्रोल केलं, अनेक लोकांनी त्यांच्यावर टीका केल्या, पण त्याची पर्वा न करता नेहमी लोकांसाठी जगत राहिला नेता पाहिलं. त्यांच्या विचाराचा वारसा चालवणं ही त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे. भाऊ, तुम्ही त्यांच्या परिवारासोबत राहणार आहात यापुढे? 100% त्यांच्या परिवाराबरोबर राहणार. त्यांनी कायम माझ्यावरती प्रेम केलं, त्यामुळं त्यांच्यासाठी काही करणं म्हणजे मी काही करणं इतपत मोठा नाही, पण 100% त्यांच्या परिवारासंग राहील. त्यामुळे आपण बघतोय की अगदी पहाडासारखी ही सगळी मंडळी जी आहेत ते अशी धाय मोकलून रडतायत. हा क्षण कधीही त्यांच्या आयुष्यात येऊ नये असंच प्रत्येकांना वाटत होतं. मात्र ज्या पद्धतीनं आता आपण बघतोय की अश्रू अनावर होत आहेत, भावना विवश आहेत ही सगळी मंडळी. आणि दादांना शेवटचं बघायला पुन्हा दादा कुणालाही दिसणार नाहीत. आणि त्यामुळे आपण बघतोय की हा जो त्यांचा आक्रोश आहे की आपला नेता आपल्यातनं हरवलाय, आपण पोरके झालो, आणि ही पोरकेपणाची भावना जी आहे ती प्रत्येकांमध्ये इथे बघायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोजसह गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, बारामती. कालपासून अनेक जण रडत आहेत, साश्रुनयनांनी त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. आज मात्र शेवटचा प्रवास आहे, शेवटचं दर्शन घ्यायला तुम्ही आला. खरं तर आज म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर आज मला या ठिकाणी इतकं भरून येते की काय बोलावं सुचत नाही. माझ्या अनेक वेळा अडचणीच्या काळामध्ये दादांनी मला खूप साथ दिली. आज ते गेल्यामुळं वडील गेल्याची भावना माझ्यामध्ये निर्माण झाली आणि असं वाटतं की आता इथून पुढं आपल्याला जग शून्य झालं अशी पुन्हा दादा परिस्थिती. कधीच बघायला मिळणार नाही. काल त्यांचं मी पार्थ पाहिलं, दादांना पाहिल्यानंतर असं वाटलं की आयुष्य शून्य, काय भविष्यात काय होणार आपलं. खरं तर अजितदादांना अशा प्रकारे निरोप करण्याची वेळ आमच्यावरती येईल असं कधीच वाटलं नव्हतं, अशी भावना आमदार अमोल मिटकर यांनी व्यक्त केलेली आहे. अजित पवारांच्या निधनामुळे अख्खा महाराष्ट्र पोरका झाला असं मिटकरी म्हणाले. काय आता हे तर हा क्षण आमच्या जीवनात येईल तोही बारामतीत आल्यानंतर हे आम्ही कल्पना केलेली नाही. काय बोलावं आम्ही कालपासून आमच्या भावना. आता तुम्ही पण पत्रकार म्हणून रिपोर्टिंग करताना लोकांच्या भावना पाहिल्या असतील. आमचा तर बापच गेला आहे. अजितदादावर अशी वेळ येईल, शेवटचा निरोप काय आता कालच गेलेत दादा. पण बारामतीची झाडं पण बोल झाली, बारामती शहर सुकलं, अख्खा महाराष्ट्र पोरका झाला आहे. ही हानी कधीच भरून निघणार नाही. हम सब ने आज अपना नेता खोया है. उनका कोई रिप्लेसमेंट है नहीं. उन्होंने हर एक कार्यकर्ता हम सबको अपने परिवार के सदस्य की तरह प्यार दिया. हम उनको कभी देख नहीं पाएंगे, उनको कभी सुन नहीं पाएंगे. अच्छा काम करने के लिए जो उनका हमेशा मार्गदर्शन मिलता था, थोड़ी डांट भी खाते थे, उससे कई ज़्यादा प्यार उनसे मिला, गाइडेंस मिला, सपोर्ट मिला. उनको बहुत मिस करेंगे. राज्याने एक असा नेता हरवलेला आहे की ज्याची भरपाई होऊ शकत नाही. आता शेवटी जे घडलेलं आहे त्याला स्वीकारावं लागतं आहे. आणि आम्हाला इतकंच म्हणणं आहे की दादासारखा नेता या राज्यात होऊ शकत नाही आणि कधी होणार नाही. तुमच्या आठवणी अगदी थोडक्यामध्ये जी खूप महत्त्वाची वाटते तुम्हाला की या मी पहिल्यांदा आम्ही 99 साली मंत्री झालो तेव्हा दादा पण मंत्री झाले होते. तेव्हा जे कामाला सुरुवात केली ते आम्हाला त्यांच्या मार्गदर्शन, विविध योजनेच्या बाबतीत जेव्हा त्यांच्या आम्ही समोर विषय घेऊन जात होतो. मग एकदम तरुणाई असताना त्या काळात
ते आम्हाला मार्गदर्शन करत होते आणि गेली 25 वर्ष त्यांच्यासोबत मंत्री आमदार यांना मी कामं केलेली आहे. तर अजित पवारांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरलेली आहे. धुळ्याच्या शिंदखेड्यामध्ये कडकडीत बंद पाळत अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या बंदमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवलेला आहे. तर जळगावच्या नगर देवळा गावात सुद्धा बंद पाळण्यात आलेला आहे. तर इकडे नाशिकच्या येवल्यात नागरिकांनी बंद पाळत अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.